नमस्कार मंडळी, मी वैशाली. तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्लॉगमध्ये. आणि आज दोन खास बातम्या आहेत. एक पहिली बातमी म्हणजे टेट 3चं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि दुसरी बातमी म्हणजे जो सेकंड फेज सुरू आहे टेट 2चा तो सुरू झालेला आहे. त्यासाठी आपल्याला प्रेफरन्स आलेले आहेत आणि ते जनरेट करून लॉक करायचे आहेत. तर याविषयी थोडं बोलूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता खूप आपल्याला असं वेगळं फील होणार आणि मला कमेंट पण येत आहे की ताई खूप घाबरल्यासारखं होत आहे, खूप आमचा अभ्यास होईल का, आम्हाला खूप टेन्शन येत आहे. ते सगळ्यांनाच होत आहे, तुम्ही वेगळं नाही आहे. कारण सगळ्यांनाच टेन्शन येणार आहे आता, कारण आपण एका महिन्यात आता कसा आपला अभ्यास कव्हर करायचा. तर त्याविषयी थोडं बोलूया. त्यावरून पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, आपल्याला जो टेट 3चं नोटिफिकेशन आलं आहे त्याचे जे अर्ज करण्याची तारीख आहे ती आता 26 पासून सुरू होणार. तर ती 10 पर्यंत राहणार आहे. त्या कालावधीत आपण आपले अर्ज करू शकतो. त्यानंतर जी दुसरी न्यूज आलेली आहे की ज्यांनी टेट 2 दिली होती त्यांना जे मार्क मिळाले होते त्या बेसवर सेकंड फेज सुरू झालेला आहे. त्याचे जे प्रेफरन्स जनरेट झालेले आहे ते लॉक करायचे आहे. त्याची जी डेट आहे ती पण आलेली आहे ना, 2 तारखेपर्यंत लॉक करायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आत्ता ही जी वेळ आहे ना, या वेळेत आत्ता या 30 दिवसात काहीतरी करून दाखवायचे आहे. आत्ता जे करता येईल ते करा, फक्त कामं कमी करा. आणि मी पण तशीच करणार आहे. कामं थोडे आपण बाजूला ठेवूया आणि जर अभ्यासाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण आपण हाऊसवाईफ आहे, आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून जितकी महत्त्वाची कामं आहे ना तेवढीच करा. आणि आपलं अभ्यासाचं नियोजन, आता अभ्यासाचं नियोजन आपण कसं करायचं, जर आपल्याला चांगले मार्क मिळवायचे असतील आणि चांगले म्हटल्यापेक्षा आपल्याला 135 प्लस किंवा 40 150 पर्यंत पोहोचावंच लागेल, तेव्हा कुठं आपल्याला काहीतरी मेरिटमध्ये येतो आपण. आणि आपण जर म्हटलं की नाही आम्हाला फक्त 100च्या वर मार्क मिळाले तरी चालतील, तर ते त्यांनी काहीही होणार नाही आहे. आणि माझ्यासाठी तर काहीच होणार नाही आहे. कारण कसं असतं, आता मी ओपनमध्ये या पुढील टेटमध्ये बसणार नाही, माझं वय निघून जाईल. आता फक्त मी कॅटेगरीमधून लागेल. तर मला तर छान मार्क मिळाले तरच चांगलं राहील. तर त्याच्यासाठी आता पूर्ण प्रयत्न करावा लागणार आहे. आणि हे सगळं आपल्या हातात आहे. जेवढं करता येईल तेवढं करूया. आणि त्या 2 तासात जेव्हा पेपर सोडवू ना, तो त्या 2 तासात आपलं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे आता जसा अभ्यास होईल शक्य तितका छान अभ्यास करावा. आणि रिझनिंगवर भर द्या, मॅथवर भर द्या. आणि जसे मला जमतील मोटिवेशनल व्हिडिओ तसे मी 2-2, 3-3 मिनिटाचे टाकण्याचा प्रयत्न करते. कारण आता भरपूर जबाबदारी वाढलेली आहे अभ्यासाची. त्यामुळे तुम्ही पण छान अभ्यासाला लागा, सेल्फ स्टडी करा. ज्यांनी क्लास लावले त्यांनी क्लास जॉईन करा, अटेंड करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज जॉईन करा, टेस्ट सोडवा. कारण कम्प्युटरवर प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्या 2 तासात आपल्याला आपलं भविष्य घडवायचं असते. आणि त्या 2 तासात आपण काय करतो ना, हा जरी आपण 6 महिने जरी अभ्यास केला ना, त्या 2 तासात आपले पूर्ण प्रश्न सोडवणं व्हायला हवे. आपल्याला व्यवस्थित त्याचं नियोजन करायला येता यायला हवं. तेव्हाच आपलं भवितव्य ठरेल. म्हणून मी का सांगते तुम्हाला की प्रिव्हियस इयर सोडवा, टेस्ट सिरीज जॉईन करा. त्याने आपल्याला भरपूर फायदा होतो. तर असेच काही समोरील व्हिडिओ येतील. जर तुम्हाला माझ्याबरोबर अभ्यास करायला आवडेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत स्मार्ट स्टडी करा, सेल्फ स्टडी करा. आणि स्वतःला सांगा की मी करू शकते. सध्या या स्थितीत आपल्याला पॉझिटिव्ह राहण्याची फार गरज आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि भेटूया लवकरच. बाय.